येथे बातमीतील सर्व शॉर्टकट शब्द पूर्ण करून सविस्तर बातमी दिली आहे। रिसोड वाशिम। गेल्या 10 वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार असलेल्या एका आरोपीला गजाआड करण्यात रिसोड पोलिसांना मोठे यश आले आहे। या धडक कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रिसोड पोलीस ठाण्यात सन 2008 मध्ये भारतीय दंडविधान कलम 324, 504 आणि 506 अंतर्गत एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। या गुन्ह्यातील आरोपी माननीय न्यायालयातून सन 2016 पासून फरार झाला होता। पोलीस तेव्हापासून त्याचा सातत्याने शोध घेत होते, मात्र आरोपी स्वतःची ओळख आणि अस्तित्व लपवून पोलिसांना चकमा देत होता। अखेर रिसोड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोरखेडी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथील रहिवासी असलेला आरोपी एकनाथ झुबर डोंगरे, वय 40 वर्ष, याला 7 जुलै 2026 रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। सदरची कामगिरी वाशिमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील, भारतीय पोलीस सेवा, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये रिसोडचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक, पोलीस हवालदार शंकर दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद जायभाये, हेमंत सरकटे आणि राजेश गांगवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।